बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी सतत वेगळे विषय दररोज काय घडतं मी तुम्हाला दाखवतोय। आज 15 ऑगस्ट 2024 तारीख आहे। 78वा स्वातंत्र्य दिन आज साजरा होणार आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे मी उस्मानाबाद धाराशिवच्या, आणि इथं आता काही वेळामध्येच पालकमंत्री येणार आहेत। महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत या ठिकाणी येणार आहेत, आणि मी तुम्हाला त्यांचा संपूर्ण कार्यक्रम दाखवणार आहे। बघूया आपण आता काही थोड्या वेळामध्ये इथे त्यांचं आगमन होणार आहे। थेट आपण कार्यक्रमामध्ये जाऊया। गवताच्या पात्या पात्यातून उमटेल स्वातंत्र्याचा जय घोष, अन रक्ताच्या थेंबा थेंबातून उसळेल स्वातंत्र्य प्राप्तीचा जोश। अशा उत्स्फूर्ततेतून स्वातंत्र्य लढ्याला व्यापक स्वरूप मिळत गेलं। सशस्त्र क्रांती, उठाव, अन्यायाला विरोध, प्रतिकार, कायदेभंग, या सर्वांना स्मरण करण्याचा आजचा दिवस, या सर्वांना आठवण्याचा आजचा दिवस। भारतीय स्वातंत्र्याचा हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय कार्यक्रम होत असताना आपण सर्वजण उपस्थित आहात। आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। माननीय मंत्री महोदय यांचं आगमन होत आहे। चालू इकडे बघ। हो, जवळ जा, तिकडे जाऊ। माननीय मंत्री महोदय यांचं आगमन झालेलं आहे। ते ध्वजस्थापनाकडे येत आहे। एक साथ शुरू कर।
महोदय यहाँ पास ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ, आगे की कार्यक्रम की अनुमति प्रदान करें। माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मंत्री महोदय येतात। भारतीय स्वातंत्र्य दिन या दिनाच्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला। 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, अधिकारी कर्मचारी, पत्रकार बांधव, नागरिक, विद्यार्थी व बालगोपांना मी मनापासून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून ज्या थोर विभूतींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना मी वंदन करतो। आज भारताला स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण होत आहेत। देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर महात्म्याने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामुळेच आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो। महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी, कवींची, लेखकांची, वीरांची आहे। या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले। रयतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आहे। महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाज सुधारकांनी इथल्या समाजाची जडणघडण केली। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव या संतांच्या शिकवणीतून महाराष्ट्र वाटचाल करत आहे। त्यांच्या जोडीला पंढरीचा विठोबा भक्कमपणे उभा आहे। महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे। प्रामुख्याने कृषी, औद्योगिक, रोजगार, शिक्षण, आरोग्य, सहकार अशा विविध क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठण्यास सुरुवात केली आहे। भारताच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे। महाराष्ट्र निर्मिती ते आजपर्यंत राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे।
देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. राज्याच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजित पवार साहेब काम करत आहेत. देश पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर महाराष्ट्र पुढे असावा याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडून येतील असे लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली. मुलींच्या जन्माचे स्वागत करून तिला 18 वर्षापर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना यासह अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणाच्या आढावा बैठका घेतल्या. 2,81,322 महिलांचे ऑनलाईन अर्ज 14 ऑगस्ट पर्यंत प्राप्त झाले. जिल्ह्यातील 3,24,659 पेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 2 महिन्याचा एकत्रित लाभ पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला भगिनीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. युवा वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतो. बहुतांश युवा वर्गाला व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. 12वी पास असणाऱ्या 6,000 रुपये, ITI किंवा पदविका 8,000 रुपये आणि पदव्युत्तर असणाऱ्यांना 10,000 रुपये प्रति महिना 6 महिन्यापर्यंत विद्यावेतन देणार आहे. जिल्ह्यातील विविध 102 शासकीय कार्यालयांनी 2,258 पदे अधिसूचित केली आहेत. खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी 350 पेक्षा जास्त पदे अधिसूचित केली आहेत. आतापर्यंत प्रत्यक्ष 110 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू झालेले आहेत. उर्वरित प्रशिक्षण पदासाठी ही प्रक्रिया गतिमानतेने सुरू केली आहे. तसंच तुम्ही बघितलं असेल एक नवीन क्रांतिकारी निर्णय मागच्या महिन्यापूर्वी घेतलेला आहे. उच्च शिक्षणासाठी सर्व मुलींना 100% फ्री प्रतिप्रतीचं जे आदेश शासनानं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला दिलेले आहे. जिल्ह्यातील 330 गावामध्ये एकही दहनशेड उपलब्ध नसल्याने या गावात दहनशेड बांधकामाकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 26,40,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. काही दहनशेड बांधकामे पूर्ण झाले आहेत, उर्वरित बांधकामे सुरू झाले आहेत. मला सांगायला आनंद होतो की सदर बाबतीचा निर्णय घेताना आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी अतिशय उत्साहानं आणि चांगल्या पद्धतीनं ह्या योजनेला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व लोकप्रतिनिधींचेही अभिनंदन करतो. तसेच 361 गावामधून दहन किंवा दहनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अशा गावात शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापैकी 210 गावामधून शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली. तसेच शासकीय जागा उपलब्ध नसलेल्या 151 गावामधून ग्रामपंचायतीच्या मदतीने संबंधित शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांची संमती प्राप्त करून घेण्यात आली. खाजगी जागा थेट खरेदी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 4,03,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. खरेदी प्रक्रिया काही गावातून पूर्ण झाली असून उर्वरित गावांमधून खरेदी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत.
सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासणी, उपचार व देखभाल करण्यात येते. गरजू लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देणे, आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, माता व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे, जेणेकरून माता मृत्यू दर व बाल मृत्यू दराचं प्रमाण कमी होईल याची काळजी घेतली जाते. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत 50 खाटाच्या क्रिटिकल केअर युनिटच्या बांधकामासाठी 23,75,00,000 रुपये अनुदान प्राप्त झालं आहे. बांधकामाला देखील सुरुवात झाली आहे. या क्रिटिकल केअर युनिटमध्ये ICU, SDU, आयसोलेशन रूम, डायलिसिस, MCH, इमर्जन्सी, OT, LDR अँड पॉइंट ऑफ केअर लॅब इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पूर्वी या सुविधा जिल्ह्यात फक्त उपलब्ध नव्हत्या. जिल्ह्यातील ICU खाटांची कमतरता यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. याच मिशन योजनेअंतर्गत IPHL लॅबसाठी 1,25,00,000 रुपये निधी मंजूर असून बांधकाम देखील सुरू झालं आहे. या प्रयोगशाळेमुळे यापूर्वी न होणाऱ्या प्रयोगशाळा चाचण्या जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहेत. परंडा येथील 50 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली. या इमारतीच्या बांधकामासाठी 43,86,00,000 रुपये निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे. 20% बांधकाम पूर्ण झालं आहे. परंडा येथील नवीन 100 खाटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता दिली आहे. त्यासाठी पुन्हा 43,86,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. या इमारतीचे काम जवळपास 20 ते 25% पूर्ण झालेलं आहे. भूम व वाशी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 50 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 24,53,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जवळपास 20% बांधकाम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी 500 खाटाच्या जिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी 361 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. धाराशिव शहरात 100 खाटाचे स्त्री रुग्णालय व 100 खाटाचे माता बाल रुग्णालय मंजूर झाले असून लवकरच त्याचे बांधकाम सुरू करण्यात येईल. यासाठी 47 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात मागील 2 वर्षात 22 संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून 20 नवीन आरोग्य संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात परंडा, तुळजापूर, वाशी तसेच भूम तालुक्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून लाखो नागरिकांना व भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच आरोग्याच्या चांगल्या व दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत प्रमाणपत्रासाठी 2023-24 या वर्षाकरता जिल्ह्यातील 44 प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली असून राज्यात प्रथमच जिल्ह्यातील राज्यस्तरीय मूल्यांकनाअंतर्गत 10 प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय मूल्यांकनासाठी पात्र ठरलेले आहेत. या केंद्रांना प्रत्येकी 3 लाख रुपये असे सलग 3 वर्षाकरता बक्षीस निधी 90 लाख रुपये मिळणार आहेत. क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना नुकतेच प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आयुष्यमान भव आरोग्य मेळाव्याअंतर्गत धाराशिव मध्ये 22 जून 2024 ते 10 ऑगस्ट 2024 या दरम्यान दर शनिवारी गावस्तर, उपकेंद्र स्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यातून 1,19,810 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते मोफत उपचार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट 2023 पासून सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थी संख्येत दुपटीने ते तिपटीने वाढ झालेली आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असून येत्या काही दिवसातच सर्वत्र ही सुविधा महाराष्ट्रभर उपलब्ध झालेली दिसेल. आषाढी यात्रेच्या कालावधीत शासनाने वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत 15 लाखापेक्षा जास्त भाविकांना सेवा दिल्या. अतिदक्षता विभागाच्या माध्यमातून आज वाळवंटामध्ये 154 वारकऱ्यांचं हार्ट अटॅक आला होता. त्याच्यातून त्यांचे प्राण वाचवले आणि संपूर्ण वारीच्या दरम्यान जवळपास 1561 वारकऱ्यांचे आपण त्या ठिकाणी प्राण वाचवलेले आहेत. 1 जुलै 2024 पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एकत्रितपणे राबवण्यात येत आहे. या योजनेत लाभांची मर्यादा प्रतिवर्ष प्रति कुटुंब 1.5 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेमध्ये पूर्वी 1100 आजारांचा समावेश होता. त्यात वाढ करून 1356 याचा उपचार करण्याचे योजले आहे. जिल्ह्यात योजनेचे 16 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थी असून आतापर्यंत 34% लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात
58,187 गरोदर मातांची लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे। या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 21,49,78,00,000 रुपये डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेले आहेत। माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियानांतर्गत जिल्ह्यात 6,45,027 मातांची मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 7 सप्टेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 5,48,791 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आलेले आहेत। जागरूक बालक सुदृढ बालक या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 4,20,520 बालकांची मोफत तपासणी करून 237 बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या। 5 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व 21 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरातून 1,61,646 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली। जिल्ह्यात 4 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात संपूर्णतः अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे। या अंतर्गत 12 आठवड्याच्या आत नाव नोंदणी, 1 वर्षापर्यंतच्या बालकाचे संपूर्णतः लसीकरण आणि 30 वर्षावरील सर्व नागरिकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी व उपचार दर शनिवारी सर्व आरोग्य संस्थेमध्ये आरोग्य मेळावे घेण्यात येत असून त्यांच्यावरती उपचार करण्यात येत आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे बाधित 1,64,259 शेतकऱ्यांपैकी 1,22,501 शेतकऱ्यांना 145,13,00,000 इतका निधी वितरित करण्यात आला। उर्वरित शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी पूर्ण करताच त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येईल। ई पीक पाहणी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात आला आहे। सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ई पीक पाहणी नोंदवून घ्यावी। हे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी पतपुरवठा करणे सुलभ होईल। तसेच पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ निकाली काढता येतील। तसेच पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देताना या माहितीचा आपल्याला उपयोग करता येईल। कृषी विकासात शेतरस्त्यांची भूमिका महत्वाची आहे। शेतरस्त्यांचे निकष लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि सर्व तहसीलदारांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या। गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील 700 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत। या शेतरस्त्यांचा 16,941 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 653 किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत। राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये ई फेरफार प्रणालीद्वारे हरकत नसलेल्या 85,938 नोंदीपैकी 82,105 नोंदी जवळपास 20 दिवसाच्या आत व हरकत असलेल्या 1,268 नोंदीपैकी 1,040 नोंदी जवळपास 61 दिवसाच्या आत प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत। मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासले असलेल्या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे। जिल्ह्यातील 2741 लाभार्थ्यांचे 180 कोटी 11 लक्ष रुपये कर्ज बँकांनी मंजूर केले आहे। आतापर्यंत 18 कोटी 4 लक्ष रुपये रक्कम महामंडळाने लाभार्थ्यांना व्याज परतावा केली। महामंडळाकडून 2370 लाभार्थ्यांना व्याज परतावा करणे सुरू आहे। या महामंडळामुळे मराठा समाजातील युवक उद्योजक बनण्यास मदत होणार आहे। त्याने सुरू केलेल्या उद्योगातून इतरांनाही ते रोजगार उपलब्ध करून देतील याचा विश्वास मला आहे। शिवभोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 18 शिवभोजन केंद्र सुरू असून 31 जुलै 2024 पर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना 28,19,723 शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले। जिल्ह्यात उज्ज्वला गॅस कनेक्शनचे 1,06,113 लाभार्थी आहेत। केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी 150 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येत असून 29,478 शिधापत्रिकाधारांना मार्च 2024 पर्यंत 30,38,78,700 रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील 7,53,551 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन 2023 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 5,87,773 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते। हंगामातील नुकसानाकरिता 5,72,009 शेतकऱ्यांना 297 कोटी रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली।
सन 2024-25 या खरीप हंगामात 7,13,236 शेतकऱ्यांनी 5,74,039 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मदत होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील 44,664 शेतकऱ्यांना 130 कोटी 58 लाख रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील हवामान आणि औद्योगिक परिस्थिती ही रेशीम शेती उद्योगास अतिशय अनुकूल आहे. जिल्ह्यातील जे काही शेतकरी रेशीम शेती करतात त्यांचे एकरी उत्पन्न 1.5 ते 2 लाखाच्या वर आहे. धाराशिव जिल्हा मराठवाडा विभागात रेशीम उद्योगात व कोष उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेतीची कास धरावी असे आवाहन या प्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करतो. जिल्ह्यात सध्या 1505 शेतकरी रेशीम उद्योग करतात. या शेतकऱ्यांनी 1490 एकरावर तुतीची लागवड केली आहे. या लागवड क्षेत्रात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम विकास विभागाच्या मार्गदर्शनात काम करणं गरजेचं आहे. जिल्ह्यातील मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबवून त्यांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उपयुक्त ठरली असून या योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात 3,22,513 कुटुंबांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. 2023-24 या वर्षात रोहिओच्या कामातून 22,05,476 मनुष्य दिवस निर्मिती केली आहे. 42,406 कुटुंबांना कामे केली. 6,606 कुटुंबांनी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस मनरेगाची कामे केली. सध्या जिल्ह्यात मनरेगाची 24,844 कामे सुरू असून त्यापैकी वैयक्तिक सिंचन विहिरीची 5,184 कामे सुरू आहे. जनावरांच्या गोट्यांची 1,109 आणि घरकुलाची 9,180 कामे मनरेगातून सुरू आहेत. नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत 2023-24 या कार्यक्रमात या वर्षात 4,061 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी 3,911 परीक्षार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 15,482 नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. रेट्रोफिटिंग मधील 112 योजनांची कामे पूर्ण झाली असून 266 योजनांची कामे सुरू आहेत. जलजीवन मिशनांच्या कामातून कुटुंबांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा घरोघरी होण्यासाठी हे मिशन उपयुक्त ठरणार आहे. निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. विविध घटकातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असून विविध योजनांच्या माध्यमातून संबंधित घटकातील लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 12,908 घरकुलापैकी 11,249 घरकुले पूर्ण झाली. रमाई आवास योजनेअंतर्गत 21,447 पैकी 13,324 घरकुले पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत 3,747 घरकुलांचे उद्दिष्ट असून एवढ्या ही घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शबरी आवास योजनेचे 306 घरकुले पूर्ण झालेले आहेत. मोदी आवास योजनेच्या 2,274 घरकुलांना 23-24 या वर्षात मंजुरी देण्यात आली असून 450 घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे सुरू आहेत. समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नवबद्ध या मागासवर्ग घटकांसाठी योजना राबविण्यात येतात. शिक्षण घेणाऱ्या 6,695 विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ देण्यात येतो. या घटकातील स्वयंसहायता बचत गटांना 225 मिनी ट्रॅक्टरचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे या बचत गटांना एक उपजीविकेचे साधन मिनी ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे कमी होऊन त्यांना शाळेविषयी गोडी लागावी म्हणून दर शनिवारी दप्तर विना शाळा हा उपक्रम राबवून या दिवशी प्रत्येक शाळेमधून गाणी, गोष्टी, देशभक्तीपर गीत, भाषण, संभाषण कौशल्य वाढविणे, स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करणे, दिवसभर इंग्रजीतून बोलणे, निसर्ग निरीक्षण करणे, चित्र काढणे, रांगोळी काढणे व हस्तकला कौशल्याला वाव देणे यासारखे उपक्रम राबवून आनंददायी शनिवार ही संकल्पना जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमधून राबवली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासोबतच जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनातून काम करताना योजनांची, उपक्रमांची, अभियानांची आणि मोहिमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी हे वेळोवेळी मार्गदर्शन आम्ही प्रशासनाला करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील
लोकप्रतिनिधीचे वेळोवेळी सहकार्य ह्या ठिकाणी लाभावं, त्यांचं सहकार्य असतंच. आपण सर्वांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करावे असे आव्हान या प्रसंगी करतो. पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार वितरण होईल. महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांना माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येत आहे. मी प्रथमतः श्री संजय पाटील, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय कळंब यांचा या ठिकाणी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान होत आहे. परंतु 242 उस्मानाबाद विधानसभा हा जो कार्यभाग आहे सर आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या ऐवजी डॉक्टर मृणाल जाधव तहसीलदार ह्या त्याच विभागाचं काम करतात. त्यांचा सन्मान माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर श्री गोविंद एरमे, तहसीलदार, तहसील कार्यालय उमरगा. त्यानंतर श्रीमती सुजाता हंकारे, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय लोहारा. श्रीमती प्रिया धाट, अव्वल कारकुन, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव. त्यानंतर श्री एस के काझी, महसूल सहाय्यक, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव. श्री बी जे मस्के, मंडल अधिकारी, केशेगाव तहसील कार्यालय धाराशिव. श्री डी व्ही शिरसेवार, तलाटी सज्जा, मंगरूळ तहसील कार्यालय कळंब. श्री श्रीमंत गोरख जाधव कोतवाल तहसील कार्यालय भूम. श्री मुदगल कुलकर्णी शिपाई, तहसील कार्यालय उमरगा. श्री संजय बागल, पोलीस पाटील सांगवी मार्डी, तहसील कार्यालय तुळजापूर. यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी शहरी विभाग कुमारी आदिती रविकुमार गोडसे, ग्रीनलँड प्राथमिक शाळा धाराशिव. 95.23% गुण प्राप्त झालेले आहेत. राज्यस्तरीय गुणवत्ता क्रमांक 4. त्यानंतर श्रेयश विशाल बागवले, छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव. 93.28% गुण घेऊन राज्यस्तरीय गुणवत्ता क्रमांक 7 पटकावलेला आहे. श्रेयश माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते श्रेयसचा गौरव या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर यायचं आहे कुमारी श्रेया शरद क्षीरसागर, श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव. 92.61% गुण घेऊन राज्यस्तरीय गुणवत्ता क्रमांक 9 पटकावलेला आहे कुमारी श्रेया हिने. हार्दिक सीताराम कवडे,
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी 90.60% गुण घेऊन राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये 15वा क्रमांक प्राप्त केलेला आहे। सध्या हार्दिक हा नवोदय या ठिकाणी तुळजापूरला शिक्षण घेत आहे। अर्थात नवोदय आणि शिष्यवृत्ती दोन्हीमध्ये यशस्वी असलेला हार्दिक। त्यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी शहरी विभाग दर्शन जनार्दन भामरे विद्याभवन हायस्कूल कळंब 88% गुण घेऊन गुणवत्ता यादीमध्ये 20वा क्रमांक प्राप्त केलेला आहे दर्शन भामरे याने। सीबीएसई शाळेतील विद्यार्थी प्रथमेश काशीनाथ धर्मे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव 80.53% गुण घेतलेले आहेत आणि गुणवत्ता यादीमध्ये 16वा क्रमांक प्राप्त झालेला आहे प्रथमेशचा। यानंतर माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान होत आहे। त्यामध्ये अभिमन्यू अर्जुन काशी नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कृषी विभाग। त्यानंतर चेतन गोरोबा जाधव पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ तथा कृषी व्यवसाय सल्लागार स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग। त्यानंतर प्रसाद रामेश्वर शेंडगे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय धाराशिव। यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 उत्कृष्ट काम केलेले अधिकारी कर्मचारी यांचा देखील सन्मान होत आहे। डॉक्टर दीपक कदम सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन लंपी 7 रोग निवारण राष्ट्रीय पशुधन अभियान वैरान विकास कार्यक्रम डॉक्टर दीपक कदम। त्यानंतर डॉक्टर वैभव मोहन पाटील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर वैभव मोहन पाटील लंपी 7 रोग निवारण राष्ट्रीय पशुधन अभियान वैरान विकास कार्यक्रम। यानंतर डीबी दहिभळे जिल्हा मृत चाचणी आणि सर्वेक्षण अधिकारी धाराशिव माती व पाणी नमुना चाचणी। यानंतर बामा थोरात अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिव। त्यानंतर श्री गोविंद एरमे तहसीलदार उमरगा विविध प्रमाणपत्रे। सर दांड आपटा लागला आमचा आता 2 वेळ झालं बघा। गोविंद एरमे तहसीलदार उमरगा। यानंतर रावसाहेब विठ्ठलराव चकोर गट विकास अधिकारी भूम आणि कळंब जिल्हा धाराशिव। यानंतर प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने माझी ही शाळा अंतर्गत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होईल। श्रुती संजय नळेगावकर जिल्हा परिषद कन्या शाळा बेंबळी प्रथम क्रमांक।
त्यानंतर गुरुप्रसाद करंडे, जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श शाळा काजळा, द्वितीय क्रमांक. संस्कृती विकास थोरात, जिल्हा परिषद शाळा लासोना. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव. संस्कृती विकास थोरात, जिल्हा परिषद शाळा लासोना. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव मध्ये तालुका भूम, आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र पाथरोड. यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र पाथरोड यांचा सन्मान मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते होत आहे. भूम नंतर धाराशिव आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र बेंबळी. त्यानंतर धाराशिव मधील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र समुद्रवाणी. तालुका तुळजापूर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र सावरगाव. त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातीलच आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र जळकोट. उमरगा तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र येणेगोर. उमरगा तालुक्यातीलच आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र नायचाकोर. आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र जेवळी तालुका लोहारा. त्यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र येरमाळा तालुका कळंब. आणि आजच्या या पुरस्कार वितरण मधील शेवटचा पुरस्कार जातो आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक केंद्र इटकोर तालुका कळंब. या ठिकाणी सर्व गुणवंत यशवंतांनी कर्तृत्ववान यांचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झालेला आहे. माननीय मंत्री महोदय हे आजच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई वडील यांना भेट घेण्यासाठी शामियान्याकडे जात आहे. व्यवस्थित येतं.
जास्त नॅशनल आम्ही बघितलं कुठल्या ह्याच्यामध्ये स्वतंत्र सैनिकीच्या लोकांना ही दिले किंवा सर जी अपंग बांधव इथे थांबलेत महामंडळातर्फे का रिक्षा ही महामंडळातर्फे मिळालेली आहे सर ही रिक्षा थोडीशी असे थोड्या जागेवर गेली पलटी व्हायला हलकी आहे हलकी आहे कोण महामंडळाकडून कुणी बनवले हा? त्याचे प्रतिनिधी कोण आले त्याची जरा माहिती घ्या माहिती घ्या क्वालिटीचा इश्यू आहे नाही ठीक आहे ते मागून घ्या आणि त्यांना अप्रोच करा वरती कुणी दिली बदल्या असं ऑनलाईन करायचं ना ऑनलाईन केलं पण मग ते ऑनलाईन केल्यानंतर काय अडचण आहे असं ऑनलाईन आहे का नाही कधी लागून होतं का 40 वर्षात ऑनलाईन ट्रान्सफर गेले ना आपण कॅटेगरीवर पडलं काय तुम्हाला जिथं काय सिक्वेन्स प्रमाणे ह्याच्याप्रमाणे मिळेल आता अपंग असलं तर आपल्या त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत ना एखाद वर्ष किती 1 ते 10 तुम्हाला दिलेले आहेत अपंग आहे विधवा आहे नाही, विनंतीसाठी ठीक आहे पण तुमच्या हातातच तुमची बदली कुठं करून घ्यायचं दिलेलं आहे 40 वर्षात झालेलं नाही कधी गेले आपण पुढच्या वर्षी होईल मॅडम तसं असतं प्रत्येकात आपल्याला हे असते बदलीचं पर्सेंटेज माने साहेब आहेत का माने साहेब पीएम किसानचा विषय म्हटलं ना हो हो साहेब तुम्ही बरोबर देखील आरडीसी मॅडम बोल अरे प्रवीण आरडीसी मॅडम बोल थोडा हात काढ अस्तव्यस्त झाले रिलेटेड विथ दॅट काय आहे हे विचारलं मेंटल स्टॅबिलिटी अर्धा तुला सांगायला लागेल पहिला जाऊ तुझ्यावर थोडं आणि स्टार्टची जरा बाजूला पडा. चला
काल रात्री म्हणजे त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे आणि काही टोटल लोकांना आकडा किती आपला अपलोड झाला? अपलोड झालेला जवळजवळ 3 लाखाच्या आसपास झाला. 3 लाख 90%. हा 9. सर, जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा सध्याची परिस्थिती काय आहे? किती नोंदणी झालेली आहे? किती लाभार्थ्यांना लाभ कधीपर्यंत मिळेल? जवळपास 3.5 ते पावणे 4 लाख माझ्या माता भगिनी या ठिकाणी लाभार्थी होऊ इच्छितात. जवळपास 3 लाख अर्ज अपलोड झालेले आहेत, त्यांची KYC पूर्ण झालेली आहे. म्हणजे माझ्या प्रशासनानं जवळपास 90-95% टार्गेट अचीव केलेलं आहे. आणि ट्रायल बेसवरती त्यांचं आजपासूनच त्यांच्या खात्यावरती पैसे टाकणं ते सुरू झालेलं आहे. आपल्याच माध्यमातून तुम्ही सांगितलं की पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं हे 17 तारखेपासून रक्षाबंधन दिवशी माननीय मुख्यमंत्री याची सुरुवात करतील आणि जवळपास 3 लाख महिलांच्या खात्यावरती हा मावेजा डायरेक्ट मिळेल. सर, राज्य सरकारनं सोयाबीन, कापूस यासाठी एक अनुदान दिलं होतं 5,000 लोकसभेच्या निवडणुकानंतर. मात्र त्याला ई-पिकअप जी अट घातली आहे, त्या ई-पिकीच्या अटमुळं बरेचसे शेतकरी वंचित राहत आहेत. काय त्याच्यातला कसा मार्ग काढता येईल? काय म्हणजे शेतकऱ्याची मागणी किती ई-पिक अट रद्द करावी? नाही, कसं आहे आता काही जे अनुदान द्यायचं असतात हे केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासनाने काही धोरण आखून दिलेलं आहे, त्या माध्यमातून काही निर्णय घेतले असतील. पण आमचे आपले कृषी मंत्री धनंजयजी मुंडे ह्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतले. पीक विमा भरताना जो पीक विमा दिला गेला जी नोंदणी केली ती ग्राह्य धरावी अशी शेतकऱ्यांची मागणी. नाही, ठीक आहे ना, त्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. विचारा ना. हां, कौशल्य विकासाचे ते उपक्रमाची काय स्थिती आहे? नाही, आता त्याच्यामध्ये आजच्या भाषणामध्ये तेही तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे. लाडका भाऊ योजना आहे, त्याच्यामध्ये जो 12वी झालेला विद्यार्थी आहे त्याला आपण 6,000 रुपये देतो. डिप्लोमा किंवा ITI हे जे झालेलं आहे त्यांना आपण 10,000 देतो आणि पदवी किंवा पदव्युत्तर हे झालेलं त्यांना आपण 12,000 देतो. जवळपास 150 ते 200 लोकांनी अप्रेंटिसशिप स्वीकारलेले आहेत, ते रुजूही झालेले आहेत. आणि आपल्याकडं आतापर्यंत अर्ज किती आले? सर, आपल्याकडे 8,000 टार्गेट आहे आणि 8,000 पैकी जर आता आपण काय केलं आहे, थोडा तांत्रिक अडचण येते. ऑफलाईन देण्याच्या कालच आम्ही VC घेऊन ऑफलाईन करण्यासाठी 2 दिवसात नियुक्ती देण्यासाठी टार्गेट आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लाडकी बहिणीची योजना आल्यामुळं आणखी एक योजना आमची थोडी झाकली जाते. कृपया त्यालाही प्रसिद्धी द्यावी. कारण उच्च शिक्षण घेताना ज्या माझ्या माता भगिनींना, मुलींना जो त्रास होतो फीचा, त्यांच्यामुळे शिक्षण कंप्लीट होत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला 100% फी प्रतिपूर्ती करणं. म्हणजे महाराष्ट्र शासन त्या मुलीची फी, मग ते प्रायव्हेट असेल किंवा शासकीय जे असेल ते असेल, अगदी MBBS पर्यंत एखाद्या संस्थेची एखाद्या कॉलेजची फी 15 लाख 20 लाख जे असेल ते संपूर्ण 100% फी हे महाराष्ट्र शासन भरेल. मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राला त्यासाठीच पुरोगामी म्हटलं जातं. महिलांच्यासाठी असे अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले. सर, मुख्यमंत्री यांचा दौरा 29 तारखेला असं समजतं. काय त्यांची रूपरेषा दौऱ्याची असणार आहे? काय कार्यक्रम असणार आहे? नाही, दौऱ्याची रूपरेषा आम्ही जे आतापर्यंत निर्णय घेतलेले गेले 2-2.25 वर्षामध्ये ते जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीची कारवाई प्रशासनानं झाली की नाही याचा आढावा घेणं हा त्याच्यातला एक. भारतीय जनता पार्टी मेळावा घेते, तसं शिवसेना ही विधानसभा दृष्टीने काही तयारी करते किंवा मेळावा घेते? त्याच्यात नाही, प्रत्येक पक्षाची आपापली रूपरेखा ठरलेली असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की केलेलं काम हे जनतेला कळत असतं. 80% समाजकारणांनी 20% राजकारणाने कळतो. आमची ओळख शिवसेनेची ही समाजकारणासाठी आहे, राजकारणासाठी नाही. राजकारणाची जी भूमिका आहे ती जनता ओळखून आहे, त्याच्यामुळे जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. दावे प्रत्यावे किती विधानसभेवर दावा असणार आहे? धाराशिवच्या दावे प्रत्यावे सध्या सुरू आहे. शिवसेना पक्ष हे बघा, शिवसेना पक्ष म्हणून मी अख्ख्या जिल्ह्यावरती दावा सांगणार, पण आमच्या ज्या मूळ जागा 3 आहेत त्याच्यातली एकही जागा मी सोडणार नाही. लोकसभेच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं, माझ्या ज्या जागा आहेत त्या जागा कणखरपणे आम्ही लढणार. थँक्यू. सर, पाणी मुदत वाढवलं.